शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर दोन्ही शिवसेना पहिल्यांदाच एकत्र आल्यात। शिवसेनेत पडलेली फूट आणि दोन्ही शिवसेनेंमधला वाद अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलाय। गद्दार, खोकासूर, धोकासूर, बाप चोरणारी टोळी, विचारांचे वारसदार, न्यायालयीन लढाई, पक्ष, चिन्ह, नाव आणि आरोप प्रत्यारोप। दोन्ही शिवसेनांमधली ही हाय व्होल्टेज दुश्मनी कुठल्या लेवलची आहे हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाहीये, पण तरीही दोन्ही शिवसेना आता एकत्र आल्यात। विश्वास बसत नसेल तर ही दृश्य पहा। कार्यकर्त्यांच्या गळ्यातले हे गमछे बघा, दोन्ही भगवेच, पण एक गडद भगवा आणि दुसरा फिकट भगवा। एका गमछ्यावर धनुष्यबाणाचं चिन्ह आणि दुसऱ्यावर मशालीचं। अर्थातच एकत्र आलेली ही लोक ठाकरे आणि शिंदेंचे शिवसैनिक आहेत। पण या दोन्ही शिवसेना नेमक्या कुठं एकत्र आल्यात? ही युती ठाकरे आणि शिंदेंनाही मान्य आहे का? पाहूया। दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचं निमित्त ठरलंय पुणे जिल्ह्यातील चाकण नगर परिषद निवडणूक। याच निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याचं पाहायला मिळालं, तेही अगदी गुण्यागोविंदानं। त्याचे आमदार बाबाजी काळे आणि शिरूरचे शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे देखील उपस्थित होते। आता ही युती ठाकरे आणि शिंदेंना मान्य आहे का? पटलाच असेल, पण थोडं थांबा। त्याचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी दोन्ही शिवसेना एकत्र का आल्यात हे ठाकरे गटाच्या बाबाजी काळेंकडून जाणून घ्या। चाकण शहराच्या संदर्भात विषय असा आहे की चाकण शहराचं नगराध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। त्यामुळे तिथं गट तट पक्ष न पाहता सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायचं आणि त्या भूमिकेतून मग नगराध्यक्ष पदासाठी सर्व पक्षानं त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि नगरसेवक या विषयावर आमच्याकडून जे निवडून येण्यास पात्र आहेत त्यांना मशाल चिन्हावर लढवण्याचा आम्ही विचार केलेला आहे। वरिष्ठांशी याविषयी काय एकंदरीत भूमिका ठरलेली आहे? वरिष्ठांशी काय बोलणं झालं का? कारण दोन्ही शिवसेना कसं आहे, ज्या ज्यावेळेस मेळावे किंवा काय झाले तर त्यावेळेस तालुका स्तरावर जे योग्य आहे त्या भूमिकेतून निर्णय घ्यावेत असं ठरलेलं असल्यामुळं तालुका स्तरावर विधानसभेच्या वेळेस या दोन्ही शिवसेना एकत्र येऊन काम केलेलं आहे। त्यामुळं तशा पद्धतीनं नगर परिषदेला आता निर्णय घेता होता। खेड आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत। त्यांनाच पाठिंबा द्यायला राजकारण बाजूला सारून आम्ही एकत्र आलो असं त्यांनी सांगितलं। बरं, ही युती नाहीये असंही ते बोलले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरिष्ठांनी स्थानिक पातळीवरचे निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। म्हणजे ठाकरेंनी युतीला हिरवा किंवा लाल कुठलाच कंदील दाखवला नाहीये किंवा यात त्यांनी होकार किंवा नकार स्पष्टपणे दिलाही नाहीये। दुसरीकडे शिरूरचे शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे यांची या प्रकरणावर अद्याप प्रतिक्रिया समोर आली नाहीये। अर्थात या युती संदर्भात शिंदे किंवा शिवसेनेची काय भूमिका आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये। पण या दृश्यांनी अनेकांना चक्रावून सोडलंय। शिंदेंसोबत आणि बंडखोरी केलेल्या आमदारांसोबत कधीच कोणतीच तडजोड केली जाणार नाही अशी भूमिका ठाकरेंनी स्वीकारली आहे। पण राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं हेही तितकंच खरं आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात का? आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा।